मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्या 20s मध्ये म्हणजे आपल्या 20ल्या वयामध्ये जे डिसिजन्स घेतो त्या सर्व डिसिजन्स मध्ये आपली पुढची पूर्ण लाईफ इम्पॅक्ट करण्याची पॉवर असते। मग ते आपले पर्सनल डिसिजन्स असू देत किंवा फायनान्शियल डिसिजन्स असू देत, आपण आपल्या 20s मध्ये जे काही करतो त्यावरून आपल्या पुढच्या लाईफची क्वालिटी किंवा आपण पुढची लाईफ कशी स्पेंड करणार आहेत हे डिसाइड होत असतं। त्याचमुळे आपल्याला या वयामध्ये योग्य फायनान्शियल हॅबिट्स डेव्हलप करणं आणि फायनान्शियल गोष्टी शिकून घेणं खूप जास्त गरजेची गोष्ट बनते, जेणेकरून आपण आधी फायनान्शियली वाईज होऊ आणि मग फायनान्शियली स्टेबल होऊ आणि त्यानंतर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर अचीव करता येईल आणि आपल्याला आयुष्याचा योग्य प्रकारे आनंद घेता येऊ शकेल। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 10 फायनान्शियल लेसन्स बघणार आहे जे आपण आपल्या 20s मध्ये शिकून घेणं गरजेचं आहे। सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 18वा एपिसोड। सो लेट्स स्टार्ट। लेसन नंबर 1, मनी इज इक्वल टू फ्रीडम। पैसा म्हणजे स्वातंत्र्य ही गोष्ट आपण आपल्या माइंड मध्ये फिट करून घेतली पाहिजे। जर तुम्हाला पैशांकडे बघण्याचा किंवा पैशांसोबत जसा व्यवहार तुम्हाला करायचा तो दृष्टिकोन चेंज करायचा असेल, तुमचा माइंडसेट चेंज करायचा असेल ना, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी समजणं गरजेची आहे ती म्हणजे आपल्याकडे जो काही पैसा येतो तो पैसा खर्च करून मी कुठल्या वस्तू परचेस करू किंवा कुठल्या मटेरियलिस्टिक गोष्टी मी खरेदी करू हा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात पैसे आल्यानंतर आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की ते पैसे माझ्यासाठी काय करू शकतात। ही मेंटल शिफ्ट असू शकते किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही विचार करायला लागलात तर पैशांविषयी जो विचार आपण करतो तो विचार बदलण्याची ही सुरुवात असू शकते। आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण त्या पैशांमधनं भरपूर अशा वस्तू काहीतरी विकत घेऊ ज्या घरात गरजेच्या आहेत किंवा गरजेच्या नाही पण आहेत, अशा सगळ्या वस्तू आपण जमा करू आणि ते पैसे सगळे वेस्ट करू। हे करण्यापेक्षा त्याच पैशांकडे एक माध्यम म्हणून बघण्याची आपल्याला गरज आहे। माध्यम म्हणजे पैसा हे असं टूल आहे जे तुम्हाला आयुष्यात भरपूर चॉईसेस देऊ शकतं, ऑप्शन्स देऊ शकतं, जे वेगवेगळ्या तुमच्यासाठी संधींचे दरवाजे उघडू शकतं नवीन नवीन। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे पैसा असेल ना तर तुम्ही इतरांची वेळ विकत घेऊ शकता आणि ती स्वतःसाठी कामाला लावू शकता। आपल्या देशामध्ये जे अंबानी, अडाणी ही एवढी मोठी नावं बनलेत ना आज, ती याच कारणामुळे बनलेत की आपल्यासारखे करोडो लोक इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्या लोकांसाठी काम करतायत। आपण जेव्हा जिओचा 600-750 रुपयाचा रिचार्ज करतोय तेव्हा इनडायरेक्टली त्याचा प्रॉफिट अंबानीला होतोय। आता ही चांगली गोष्ट आहे किंवा वाईट गोष्ट आहे यावर मी बोलत नाहीये किंवा प्रत्येकानेच अंबानी किंवा अदानी व्हायला पाहिजे हा पण विषय नाही चाललेला आपला। माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आपण नाही अंबानी होऊ शकत तर आपण आपल्या लेवलवरती तरी पैशांना फ्रीडमसाठी यूज करू शकतो। म्हणजे समजा तुम्ही असं कुठलाही एक बिझनेस स्टार्ट केला ज्याच्यामध्ये एक माणूस तुम्हाला दर महिन्याला 50,000 रुपयाचं काम करून देतोय आणि त्याला सॅलरी तुम्हाला 20,000 रुपये द्यायची आणि तो 10 तास दररोज तुमच्यासाठी काम करतो महिनाभर, तर मग अशी 10 लोक काम करायला लागली तर तुम्ही 10 लोकांचे 10 तास म्हणजे दिवसाला 100 तास काम होऊ शकतं, जेव्हा की तुमच्याकडे पर्सनली 24 तास आहेत। आणि याच सगळ्या गोष्टी करूनच कुणी पण मोठी व्यक्ती मोठी होत असते। त्यांना एक्झॅक्टली माहिती असते की आपल्याकडे येणारा पैसा ही आपली लाईफ फ्री करण्यासाठी किंवा आपला स्वतःचा वेळ फ्री करण्यासाठी आपण कसा वापरला पाहिजे आणि ते करूनच ते लोक मोठे होतात। त्यामुळे सगळ्यात पहिलं फायनान्शियल लेसन आपल्याला ही शिकण्याची गरज आहे की आपल्याकडे आलेला पैसा आपल्याला फ्रीडम कसा देईल ही गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितली पाहिजे। लेसन नंबर 2, तुम्ही लग्न करताय ना तर ते लग्न एक तर तुमचं आर्थिक जीवन घडवणार आहे किंवा पूर्णतः विस्कळीत करणार आहे। आता लग्न हा विषय आलाय तर आपल्या यंग पब्लिकला वाटू शकतं की आता हा विषय भरकटणार आहे वगैरे काहीतरी, तसं काही होणार नाहीये। आपण फायनान्शियल गोष्टींवरतीच ऑब्व्हियसली बोलतोय आणि फायनान्शियल गोष्टींसोबतच स्टिक राहणार आहे। बघा, आपल्याकडे बोललं जातं की पैशांनी प्रेम विकत घेता येत नाही, मान्य आहे गोष्ट, पैशांनी प्रेम विकत घेता येत नाही, पण ही पण तेवढीच खरी गोष्ट आहे। जर समजा दोन व्यक्तींच्या मध्ये पैशांमुळे भांडण व्हायला स्टार्ट झाली किंवा आर्थिक वादविवाद व्हायला जर त्यांच्यामध्ये स्टार्ट झाले तर त्या दोन व्यक्तींमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करत असलेलं प्रेम पैसा संपुष्टात आणू शकतो। आणि एक्सपर्ट्स पण हीच गोष्ट सांगतात की जेवढे टोटल डिवोर्स होतात ना त्यातले 20 ते 40% डिवोर्स हे आर्थिक कारणांमुळे, आर्थिक ताणतणाव आल्यामुळे होत असतात। आपण जेव्हा बोलतो ना मला एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचंय किंवा मी एखाद्या एक्स व्यक्तीशी लग्न करतोय, त्यावेळी आपण फक्त त्या व्यक्तीसोबत लग्न नसतो करत, आपण त्या व्यक्तीच्या पर्सनल हॅबिट्स सोबत लग्न करत असतो, फायनान्शियल हॅबिट्स सोबत पण लग्न करत असतो आणि त्याचा टोटल जो ओव्हरऑल बॅकग्राऊंड आणि ओव्हरऑल ती व्यक्ती ऍज अ पर्सन आणि ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून आहे त्या पूर्ण व्यक्तीशी आपण लग्न करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल ना तर लग्नाच्या आधीच या फायनान्शियल हॅबिट्स विषयी किंवा स्पेंडिंग हॅबिट्स काय आहेत त्या व्यक्तीच्या हे पण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करा। आणि ते शक्य नसेल किंवा ऑलरेडी तुम्ही लग्न करून बसलेला असाल आणि तेव्हा जर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल की हे पण बोलणं गरजेचं आहे तरी काही प्रॉब्लेम नाहीये। आता तुम्ही लग्नाच्या नंतर एकमेकांमध्ये पर्सनल बॉन्ड डेव्हलप करतच आहात ना, तर तसंच फायनान्शियल बॉन्ड पण डेव्हलप करा एकमेकांमध्ये। आपल्याला एकमेकांच्या स्पेंडिंग हॅबिट्स काय आहेत, एकमेकांचा फायनान्स विषयीचे विचार काय आहेत या गोष्टी पण कधीतरी डिस्कस करा, कारण ती तुमच्या लाईफ मधली एक मेजर गोष्ट आहे। तुमचं फायनान्शियल फ्युचर कसं असणार आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती पैसे स्पेंड करायचे, कसे स्पेंड करायचे, ते कुठून येणार आहेत, कधी सेव्ह होणार आहेत, कशा प्रकारे सेव्ह होणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेकांमध्ये
डिटेलमध्ये डिस्कस करणं गरजेचं आहे. आजकाल जे काही आपली सिच्युएशन आहे, सोशल सिच्युएशन आहे, त्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीवरती जर खूप फायनान्शियल लोड पडत असेल ना, तर मग ती तुमची लाईफ विस्कळीत होऊ शकते किंवा तुमच्या लाईफ मधला आनंद कमी होऊ शकतो त्या कारणांमुळे. सो लग्न किंवा पार्टनर किंवा कंपॅनियनशिप तुमची जी आहे त्याच्यामध्ये फायनान्स या फॅक्टरचा पण आपल्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. लेसन नंबर 3, आपल्या हातामध्ये येणाऱ्या आणि आपल्या हातातून जाणाऱ्या दोन्ही पैशांकडे आपले काळजीपूर्वक लक्ष असलं पाहिजे. आता बघा, याच्यासाठी बजेटिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण पैसा कमवण्यावरती जेवढी मेहनत घेतोय किंवा त्याच्यासाठी जेवढे कष्ट करतोय ना, त्याच्यातले निम्मे कष्ट किंवा त्यातला थोडा वेळ तरी आपल्याला पैसे मॅनेज करण्यावरती आणि ते पैसे ग्रो करण्यावरती, इन्व्हेस्ट करण्यावरती खर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे काय आपल्या कमाईतले पैसे सेव्ह करतोय ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा नॅशनल पेन्शन स्कीम सारख्या एखाद्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायचे, बँकेत एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट करणं किंवा सेव्हिंग अकाउंट वरती ठेवणं, याच्यासारखी तर मूर्खपणाची गोष्ट दुसरी नसू शकते. त्यामुळं या गोष्टीच्या पुढे जाऊन आपल्याला ते पैसे इन्व्हेस्ट कसे करता येतील आणि ग्रो कसे करता येतील या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आता या गोष्टीला आपण फुटबॉलच्या गेम सारखं समजून घेऊयात. फुटबॉलच्या गेम मध्ये बघा, एक गोलकीपर असतो, म्हणजे जो डिफेन्सिव्ह गेम खेळत असतो तो गोल अडवायला तिथे थांबलेला असतो, आणि एक असतो जो अटॅकिंग खेळतो, जो गोल करणारा असतो. तसंच आपल्याला आपल्या पैशांच्या बाबतीमध्ये करायचंय की तुम्हाला गोलकीपर पण बनायचंय. गोलकीपर म्हणजे जिथं अनावश्यक खर्च होणार आहे तुमचे पैसे किंवा ज्या गोष्टीत वेस्ट होतात तुमचे पैसे, त्या गोष्टीत पैसे वाचवता पण आले पाहिजेत. ते पैसे पण तुमची संपत्ती वाढवणार आहेत. पण त्याच सोबत तुम्हाला तुमच्या पैशांसोबत अग्रेसिव्ह पण राहायचंय. म्हणजे तुम्ही आता जे सेव्ह करताय पैसे ते ग्रो कसे करायचे, ते पैसे कुठल्या योग्य स्कीम मध्ये आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेत, स्टॉक मार्केटमध्ये केले पाहिजेत का, गोल्ड मध्ये केले पाहिजेत किंवा अजून काय बेटर ऑप्शन त्याच्यामध्ये असू शकतो. किंवा तुमच्या घरामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला वेळ असेल किंवा त्याला इंटरेस्ट वगैरे असेल, तर त्या पैशांचा वापर करून एखादा साइड हस्टल वगैरे आपण स्टार्ट करू शकतो का, साइड बिझनेस स्टार्ट करता येऊ शकतो का, जेणेकरून आपले ते पैसे ग्रो करतील. असा अग्रेसिव्ह गेम पण आपल्याला आपल्या पैशांसोबत खेळता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि पर्यायाने फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर अचीव होऊ शकेल. लेसन नंबर 4, योग्य आर्थिक सवय लावून घ्या आणि त्याच्यासाठी सिस्टीम्स डेव्हलप करा. आता आपल्याला खूप चुकीच्या फायनान्शियल हॅबिट्स असतात. चुकीच्या फायनान्शियल हॅबिट्स म्हणजे आपल्याला दर महिन्याला घराचा रेंट द्यायचा असतो, इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करायचं असतं, वायफायचं बिल पे करायचं असतं, क्रेडिट कार्डची बिल्स आपल्याला पे करायचे असतात. अशी बरीचशी छोटी छोटी कामं असतात जी आपण आज नाही उद्या करूयात असं करत करत उद्यावर टाकत राहतो आणि एका वेळेच्या नंतर त्याची डेट वगैरे जाते आणि आपण मग लेट फीस वगैरे पे करत बसतो नंतर. आता आपल्याला वाटू शकतं की ह्या छोट्या छोट्या अमाऊंट असतात, एवढ्याशा जर एक्स्ट्रा जरी गेल्या आपण लेट फीस मध्ये तरी काय फरक पडतो. पण प्रॉब्लेम हा नाही की ती अमाऊंट छोटी आहे किंवा मोठी आहे. विषय हा आहे की जर ते पैसे तुम्ही वाचवू शकता तर तुम्हाला ते स्पेंड कशासाठी करायचे, म्हणजे उगाच का खर्च करायचे. कारण या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठ्या होणार आहेत आणि तुम्हाला आता जे छोटे छोटे फायनान्शियल लॉसेस तुम्ही सहन पण करू शकता, ते उद्या जर मोठे व्हायला लागले तर तुम्हाला ते सहन नाही करता येणार आहे. त्यामुळेच आपल्याला योग्य फायनान्शियल हॅबिट्स लावून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सिस्टीम्स पण आपल्याला डेव्हलप करता आले पाहिजेत. म्हणजे समजा जर तुमचा 25 तारखेला, 1 तारखेला किंवा 10 तारखेला वॉटेवर तुमची जी पेमेंट सायकल असेल त्या डेटला तुमचा पेमेंट होत असेल आणि तुम्हाला माहिती आहे की महिन्याच्या या तारखेला मला ही सगळे बिल्स पे करायचे, तर आधीच तुम्ही ही गोष्ट ठरवून घ्या कुठलं बिल दर महिन्याच्या कुठल्या तारखेला पे झालं पाहिजे, ते कोण करणार आहे, ते कुठल्या अकाउंटवरनं पैसे जाणार आहेत, कॅशमध्ये जाणार आहेत की मग अकाउंट ट्रान्सफर वगैरे होणार आहे, तुम्ही स्वतः करणार आहात की तुमचा पार्टनर करणार आहे. या सर्व गोष्टी आधीच डिसाईड करून ठेवायला पाहिजेत आपल्याला, जेणेकरून आपल्याला लेट पण होणार नाही किंवा मग त्या गोष्टीचा हेडॅक पण होणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तिथे तुम्हाला छोट्या छोट्या सिस्टीम्स डेव्हलप करायला लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे 31 मार्चला आपलं पूर्ण फायनान्शियल इयर संपतं दर वर्षाला, त्याच्यानंतर मे, जून, जुलै ह्या 2-3 महिन्यामध्ये IT रिटर्न्स आपण भरून घेतले पाहिजेत, इन्कम टॅक्स रिटर्न्स आपल्याला फाईल करून घेतले पाहिजेत, एखादा टॅक्स कन्सल्टंट किंवा CA आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे, ओळखीचा पाहिजे आणि त्याच्याकडनं आपण प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करून घेतली पाहिजे, कुठे आपल्याला टॅक्स सेव्ह करता येऊ शकतो. या गोष्टींकडे पण आपलं लक्ष पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींमधनं पण तुम्ही जे पैसे वाचवणार आहेत ना, तेच पैसे तुम्हाला तुमची संपत्ती निर्माण करायला आणि फायनान्शियली तुम्हाला ग्रो करायला मदत करणार आहेत. त्यामुळेच योग्य आर्थिक सवय लावून घेणं आणि त्या सवयी फॉलो झाल्या पाहिजेत, याच्यासाठी छोट्या छोट्या सिस्टम्स डेव्हलप करणं, ही गोष्ट आपण आपल्या 20s मध्ये शिकून घेतली पाहिजे. लेसन नंबर 5, नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा कमी खर्च करा. आता क्षमतेपेक्षा कमी खर्च करायचा म्हणजे काय करायचं, आपल्याला 50-30-20चं बजेटिंग प्रिन्सिपल माहिती आहे, आपण आधीच्या खूप व्हिडिओमध्ये ती गोष्ट डिस्कस केलेली आहे. ते प्रिन्सिपल काय सांगतं, समजा जर तुमचं 50,000 रुपये महिन्याचं पेमेंट आहे तर त्या 50,000 रुपयांमधली 50% अमाऊंट तुमच्या गरजांवरती म्हणजे 25,000 रुपये तुमच्या गरजांवरती, 30% अमाऊंट म्हणजे 15,000 रुपये तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती, म्हणजे तुम्हाला बाहेर खायला जायचंय, पार्टीज करायचे, तुम्हाला नवीन मोबाईल फोन घ्यायचा, कपडे नवीन घ्यायचे, लॅपटॉप नवीन घ्यायचा, अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च करणार असतो. तुमच्या इन्कमचे 20% म्हणजे 10,000 रुपये दर महिन्याला आपण सेव्ह करत असतो. ही गोष्ट आपल्याला 50-30-20चं बजेटिंग प्रिन्सिपल सांगतं. आता या प्रिन्सिपलनुसार तुमच्या 50,000 रुपयांच्या इन्कम मधले 40,000 रुपये दर महिन्याला तुम्ही खर्च करताय आणि 10,000 रुपये सेव्ह करताय. पण ते 10,000 रुपये कुठल्या गोलसाठी आपण सेव्ह करतोय, तर ते जे 10,000 रुपये आपण आपल्या इन्कमचे 20% सेव्ह करतोय ना, ते आपल्या लॉंग टर्म गोलसाठी सेव्ह करतोय. म्हणजे एकतर आपल्या ती रिटायरमेंटसाठी आपण सेव्ह करतोय, एकतर आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, त्यांच्या लग्नासाठी वगैरे, इतक्या लॉंग टर्म म्हणजे 25 ते
30 वर्षांच्या नंतर आपल्याला ते पैसे यूज मध्ये आले पाहिजेत, या कारणांसाठी आपण ते पैसे सेव्ह करतोय. आणि आपण जे 40,000 रुपये आता दर महिन्याला खर्च करतोय ते जर तुम्हाला खर्च करण्याची आवश्यकता नसेल तरी पण आपण 40,000 संपवलेच पाहिजेत का? तर ऑब्व्हियसली नाही संपवले पाहिजेत. आता समजा तुम्हाला 5 वर्षानंतर स्वतःचं घर घ्यायचंय, 50 लाख रुपयांचं घर घ्यायचंय तुम्हाला आणि एक 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची समजा, तर मग आता तुम्ही जे दर महिन्याला 10,000 रुपये सेव्ह करताय त्या 10,000 मधनं ह्या गोष्टी करायच्यात का? तर नाही करायच्यात. तुमचे जे 30% पेमेंटच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती आपण जे खर्च करत होतो ना 15,000 रुपये, त्यातून पण तुम्हाला सेव्ह करायचे या सगळ्या गोलसाठी. त्यामुळं मॅन्डेटरी नाही की तुम्ही तुमच्या इन्कमच्या 20% सेव्ह करा, तर जास्तीत जास्त जेवढे तुम्हाला होऊ शकतात, जर कदाचित तुमच्या इन्कमचा 50% सेव्ह करणं पॉसिबल असेल तर तेही करा. किंवा समजा जर तुम्ही स्वतः आणि तुमचा पार्टनर पण काम करत असेल तर दोघांचं एक जॉईंट अकाउंट काढून एकाचं पूर्ण पेमेंट पण तुम्ही सेव्ह करू शकता. म्हणजे दोघांची टोटल इन्कमच्या हाफ पैसे तुम्ही सेव्ह करताय. या पद्धतीने पण करू शकता. जे शक्य असेल ती गोष्ट आपण केली पाहिजे. पण आपण बऱ्यापैकी चांगले पैसे कमवतोय म्हणून जास्त खर्च करायचे ही गोष्ट आपण नाही केली पाहिजे. जर आपल्याला लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं असेल किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटी अचीव्ह करायची असेल तर आपण जास्तीत जास्त पैसे सेव्ह केले पाहिजेत आणि नेहमी आपली जी काही स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा नेहमी कमी खर्च करा. आणि ही गोष्ट तुमच्या 20s मध्येच किंवा आयुष्यात जेवढ्या लवकरात लवकर स्टार्ट करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही हॅबिट लावून घ्या. लेसन नंबर 6, आर्थिक बाबींमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवतोय या गोष्टीची काळजी घ्या. आता कोणावर विश्वास ठेवतोय म्हणजे आपण माणसं आहे आणि आपल्याला इतर माणसांची गरज पडणार आहे. म्हणजे आपल्याला आपली फॅमिली लागणार आहे, मित्र लागणार आहे, नातेवाईक लागणार आहेत, सगळेच लागणार आहेत आणि त्यांना जर कधी खरंच अडचण असेल तर आपण मदत केली पण पाहिजे. त्या गोष्टीमध्ये कुठला वाद नाहीये. पण बऱ्याचदा काय होतं, कोणाला तरी आपल्याला नाही म्हणता येत नाही म्हणून आपण त्या व्यक्तीला पैसे द्यायला तयार होतो किंवा आपल्याला त्याला दुखवायचं नसतं म्हणून आपण त्या व्यक्तीला पैसे द्यायला तयार होतो आणि समोरच्या व्यक्तीचा क्लिअर उद्देश असतो तुम्हाला चुना लावायचा, पण लोक तुम्हाला मिसयूज करायला लागतात. तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायची, नेमकं आपण त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून पैसे देतो ते वर्थ आहे किंवा नाहीये. कारण आपण आपले पैसे मेहनतीने कमवलेले असतात. त्यामुळे या गोष्टीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आता पर्सनल बाबतीमध्ये ठीक आहे, म्हणजे असं कधीतरी होत असेल तुमच्यासोबत, नेहमी होणार नाहीये. पण आपली लोक तरी इथं ऑनलाईन कोणीतरी कॉल करून त्यांना त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारते आणि अशा फोन कॉल्स वरती पण लोक विश्वास ठेवायला तयार होतात आजकाल आणि मग लाखो रुपयांचे गंडे घातले जातात त्यांना. कुणीतरी कॉल करताना बोलते की तुम्हाला फोन पेला लॉटरी लागली 10,000 रुपयांची आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी 2,000 रुपयांचं पेमेंट करायचं. पण ज्या मुमेंटला तुम्ही तिथं तुमचा युपीआयचा पिन किंवा पासवर्ड वगैरे टाकताय ना त्या मुमेंटला तुमचं अकाउंट खाली होणार असतं. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट नीट समजून घेण्याची गरज आहे की आर्थिक बाबींमध्ये आपण कोणावरती विश्वास ठेवतोय. जर समजा तुम्हाला बँकेकडनं कोणी कॉल करतंय तर आधी तुम्ही बँकेत जाऊन कन्फर्म करताय का ही गोष्ट खरीच आहे किंवा खोटी आहे ती, किंवा मग कुणीतरी तुम्हाला फोन पे आणि गुगल पे वरती लॉटरी लागली वगैरे सांगते ती गोष्ट किती खरी असू शकते. किंवा कुणीतरी तुम्हाला इन्स्टंट लोन द्यायला तयार आहे. जर तुम्ही बँकेत गेलात तर लोन घेण्यासाठी एवढी मोठी प्रोसिजर असते, एवढे मोठे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात आणि तरीही तिथे लोन प्रोसेस होत नाही आणि कुणीतरी तुम्हाला 5 मिनिटात द्यायला तयार होतं. या गोष्टीवरती पण आपण विश्वास ठेवायचा आहे का, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आर्थिक व्यवहार करताना कोणावर विश्वास ठेवतोय या गोष्टीची काळजी घेणं आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे आणि ही गोष्ट जेवढ्या लवकर तुम्ही शिकाल तेवढे तुम्ही फायनान्शियली सिक्युअर राहू शकता. लेसन नंबर 7, आजारपणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्यावर पैसे खर्च करायला शिका. आपली हेल्थ ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपण जर हेल्दी असू, निरोगी असू तरच आपण आयुष्याचा योग्य प्रकारे आनंद घेऊ शकतो. पण तरी पण आपल्या सवयी कशा असतात, म्हणजे आपण 5 रुपयाचं चिप्सचं पॅकेट पटकन घेतो कधीतरी काहीतरी खायची इच्छा झाली की, पण त्याच जागेत 15 रुपयाचं ताक नाही पिणार तुम्ही. किंवा मग रस्त्यात उभे राहून 2 वडापाव खातो आपण 30-40 रुपये देऊन, पण 50 रुपयाचं नारळ पाणी प्यायला सांगितलं तर आपण पिणार नाही. ती गोष्ट आपण कम्प्लिटली इग्नोर करतो. वीकेंडला पब मध्ये जाण्यासाठी आपल्याकडे पैसे असतात किंवा जर कधी आपल्याला ड्रिंक वगैरे करायचं असलं तर त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे असतात. पण मग 1,000-2,000 रुपये जर जिमला द्यायला सांगितले दर महिन्याला किंवा एखादा योगाचा क्लास लावायला सांगितला तुम्हाला, तिथं आपण कारण देतो की पैसे नाही आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही जे पैसे स्पेंड करताय हे फास्ट फूड, जंक फूड आणि हे सगळे जे तुमच्या ड्रिंकिंग हॅबिट्स वगैरे या सगळ्या गोष्टींवरती जास्त पैसे खर्च करून आजारी पडून अजून परत हॉस्पिटलचे बिल पे करण्यापेक्षा आपण निरोगी कसं राहू शकतो, आपलं आरोग्य सुदृढ कसं राहू शकतं, या गोष्टींसाठी जर तुम्हाला थोडेसे 4 पैसे एक्स्ट्रा जरी पे करावे लागले तरीही ती गोष्ट आपण केली पाहिजे आणि त्या सवयी आपण आपल्या आयुष्यात लवकरात लवकर लावून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपण हेल्दी पण होऊ आणि सोबत वेल्दी पण होऊ. गॉट इट. लेसन नंबर 8, पैशांना आपल्यासाठी कामाला लावा. आता ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याचशा मिडल क्लास लोकांना डायजेस्टच होत नाही. म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी सगळ्यांनी सांगितलेलं असतं की पैसा कमवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग आहे मेहनत करण्याचा. जर तुम्ही दिवसाचे 10 तास काम करत असाल तर 15 तास काम करा. एकच जॉब करत असाल तर अजून एखादा पार्ट टाइम जॉब करा. जेवढे तुम्ही जास्त मेहनत कराल तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवाल. हा एकच फॉर्म्युला आपल्याला लहानपणापासून आपल्या माइंडवरती हॅमर करून ठेवलेला असतो. पण ऍक्च्युअल वेल्थ क्रिएट करण्याचा मार्ग हा आहे का? म्हणजे तुम्ही कितीही गाढव मेहनत केली, कितीही शारीरिक मेहनत केली तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकणार आहात का? तर नाही होणार आहे तुम्ही श्रीमंत. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा फायनान्शियली स्टेबल व्हायचं असेल, फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही कमवलेल्या पैशाला तुम्हाला स्वतःसाठी कामाला लावता आलं पाहिजे. म्हणजे ते पैसे तुमच्यासाठी काम करतील इव्हन जरी तुम्ही झोपलेले असले तरी सुद्धा. आता ही गोष्ट कशी शक्य आहे? म्हणजे समजा जर तुम्ही कमवलेले पैसे तुम्ही एखाद्या चांगल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले किंवा एखाद्या नवीन स्टार्टअपला तुम्ही फंड केलात तर तुम्ही घरी झोपलेले जरी असले तरी ती पूर्ण कंपनी
कंपनी, त्या कंपनीची टीम, त्या कंपनीची मॅनेजमेंट सगळे ती कंपनी ग्रो करण्यासाठी मेहनत घेणार आहेत आणि जशी ती कंपनी ग्रो होईल किंवा जसं तो स्टॉक ग्रो होईल तसे तुमचे पैसे पण ग्रो करणार आहेत. आणि ही गोष्ट शिकून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल आणि जर आपल्याला आयुष्यात पैसा कमवायचा असेल तर. लेसन नंबर 9, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. आता स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणजे काय करा? चांगल्या चांगल्या महागड्या वॉचेस खरेदी करा, चांगले चांगले कपडे खरेदी करा. याला तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं असं म्हणणार का? तर ऑब्व्हियसली ती पण एक प्रकारची स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती सगळेच करतात, ती गोष्ट सांगण्याची गरज नाहीये. पण आपण करायला काय विसरतो माहितीये? आपण आपली पर्सनल ग्रोथ करायला विसरतो, आपण चांगले चांगले एक्सपिरियन्सेस घ्यायला विसरतो, आपण मेंटली शार्प कसे होऊ शकतो, आपल्या बुद्धीवरती आपण कसं खर्च करू शकतो ही गोष्ट आपण करायला विसरतो. आता पर्सनल डेव्हलपमेंट करायची तर काय करावं लागेल तुम्हाला? तर तुम्हाला चांगली चांगली पुस्तकं वाचायला लागतील, इतर लोकांना तुम्हाला भेटलं पाहिजे, भरपूर ठिकाणी चांगल्या चांगलं फिरलं पाहिजे. त्यातून तुम्ही एक्सपिरियन्सने समृद्ध व्हाल आणि तुम्हाला आयुष्याविषयी, जगाविषयी, सगळ्या समाजाविषयी जास्तीत जास्त गोष्टी कळायला लागतील. आणि ही अंडरस्टँडिंग आणि ही समज डेव्हलप होणं पण गरजेचं आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं पण गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसाठी पण तुमचे पैसे खर्च झाले पाहिजेत. कारण तुम्ही व्यक्ती आणि व्यक्तिमत्व म्हणून जेवढे मोठे होणार आहात ना तेवढेच तुम्ही अजून जास्त पैसे कमवू शकता किंवा तुमची पैशांविषयीची आणि ओव्हरऑल जगाविषयीची समज वाढत जाणार आहे आणि त्यातून तुमच्या आयुष्यातला आनंद वाढत जाऊ शकतो. त्यामुळं आपण इतर सगळ्या गोष्टी जशा करतो त्याच पद्धतीने स्वतःमध्ये, स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये, स्वतःच्या एक्सपिरियन्सेस वरती आणि नॉलेज वरती खर्च करायला आपण शिकलं पाहिजे. लेसन नंबर 10, मिनिमिलिस्टिक लाईफस्टाईल अडॉप्ट करा. म्हणजे काय? तर ना खूप जास्त पसारा करू नका. म्हणजे फक्त वस्तू गोळा करा हे काम नका करू आयुष्यामध्ये. म्हणजे तुमच्या कपाटामध्ये इतके कपडे पडलेत की तुम्हाला स्वतःलाच माहित नाही किती कपडे आहेत तुमच्याकडे, किंवा मग तुमच्याकडे एवढे शूज आहेत की तुमच्या आठवड्यामध्ये दिवस नाहीत ते घालायला. आता जेव्हा मी तुम्हाला हे सांगतो तेव्हा मला हे नाही म्हणायचं की लाईफ एन्जॉय करू नका, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल आणि मनापासून त्या गोष्टीची आवड असेल, जसं मला वॉचेसची आवड आहे आणि माझ्याकडे 4-5 वॉच ऑलरेडी आहेत, त्यामुळे मी हे म्हणत नाही की तुम्ही वस्तू गोळाच नका करू, पण मला हे म्हणायचं की सगळीकडे राडा नका घालू. त्याच्यातनं तुमच्या पैशांच्या जास्तीत जास्त अपव्ययच होणार आहे किंवा पैसे वेस्टच जाणार आहेत त्या सगळ्या गोष्टी करून तुमच्या. आणि त्यात सुद्धा हद्द काय असते माहितीये? काही जणांना ना कमवतात कमी पण खूप ब्रँडेड गोष्टींची आवड असते. म्हणजे त्यांना अंडरवेअर पण खूप मोठ्या ब्रँडची लागते. कशासाठी लागते माहित नाही. वॉच घ्यायची त्यांना ब्रँडची घ्यायची, शूज घ्यायचे मोठ्या ब्रँडचे घ्यायचे, किंवा अजून काहीही घ्यायचं त्यांना तर मोठ्या ब्रँडचं घ्यायचं. हे सगळे जे ब्रँड वगैरे या गोष्टींच्या पाठीमागे पळण्याची आपल्याला सवय असते ना ती आपलं खूप फायनान्शियल लॉस करू शकते. म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे आलेत त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करताय तर मग तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टींमध्ये फसत गेलात ना तर मग तुमची पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडू शकते. तर मग तुम्हाला चुकीच्या आर्थिक सवयी लागू शकतात आणि बरेचसे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पूर्ण आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात. त्यामुळे ना मिनिमम गोष्टी आपल्याकडे असाव्यात ज्या गरजेच्या आहेत आणि ज्या आपण ऑफर करू शकतो त्याच गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजेत, त्याच गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टीतून आयुष्याचा आनंद घ्यायला आपण शिकलं पाहिजे. खास करून आपल्या 20s मध्ये आणि 30s मध्ये खूप जास्त पसारा वगैरे नाही केला पाहिजे आपण आपल्या घरामध्ये आणि संसारामध्ये पण. आय होप हे जे 10 फायनान्शियल लेसन्स होते ते सगळे तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि ते आपण आपल्या 20s मध्ये किंवा आयुष्यात जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर आपण हे लेसन शिकून घेतले पाहिजेत, तशा हॅबिट्स डेव्हलप केल्या पाहिजेत आणि आपलं फायनान्शियल फ्रीडम लवकर अचीव केलं पाहिजे, जेणेकरून आपण आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना या फायनान्शियल हॅबिट्स डेव्हलप करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, फायनान्शियल फ्रीडमसाठी ऍडव्हान्स मध्ये मी शुभेच्छा देतोय. आय होप सगळे फायनान्शियली स्टेबल होतील, फायनान्शियल फ्रीडम मिळवतील आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.